कॅनडामधल्या आम्ही एका अशा गावात गेलो होतो जिथं कॅनेडियन्स इंडियनसारखे राहतात, आपल्यासारखे कपडे सुद्धा घालतात आणि आपल्यासारखंच जेवण करतात, पूर्ण इंडियन. नमस्कार, मी गायत्री. काही दिवसांपूर्वी कॅम्पलूसमधल्या आमच्या फ्रेंडनी आम्हाला या गावाबद्दल सांगितलं आणि तिथं एक मंदिर आहे ते सुद्धा सांगितलं आणि तुम्ही एकदा भेट द्या असंही म्हटले. तर आम्ही आज सुट्टी होती म्हणून इथं आलो होतो त्यांच्यासोबतच. पण इथं आल्यानंतर आम्हाला एवढा शॉक लागल वाटलं नव्हतं. इथं चक्क कॅनेडियन लोक आपल्यासारखे राहतात, आपल्यासारखे वावरतात आणि एक दिवसासाठी नाही तर त्यांनी त्यांची लाईफस्टाईलच आपल्यासारखी बनवली आहे. हे गाव इतके आतमध्ये आहे, इथं थोडीसुद्धा रेंज नसती. प्रत्येक रविवारी यांच्या इथं संडे फीस्ट असती. त्या दिवशी या गावातले सगळे लोक आणि जे व्हिजिटर्स इथं भेट द्यायला येतात ते सगळे मिळून इथं जमा होतात. इथं आरती होती आणि त्याच्यानंतर जेवण असतं. त्यानंतर असं छोटंसं सेशन होतं ज्यामध्ये ते त्यांच्याबद्दल सांगतात. पुढं कोणते कोणते कार्यक्रम होणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतात. जेवायला सुद्धा सगळे अशा पंक्तीत बसतात आणि जेवणसुद्धा पूर्ण इंडियनच असतं. ज्या ज्या भाज्या आपण खातो त्या सगळ्या भाज्या यांच्याकडं होत्या आणि चपात्यासुद्धा. आणि हे लोक आपल्यासारखे चपाती तोडून भाजीसोबत खात होते. कारण मी इथं खूप कॅनेडियन्स पाहिले होते सिटीमध्ये जे आधी भाजी चमच्याने खातात त्यानंतर नान खातात, पण इथं तसं नव्हतं. हे सगळं जेवण यांनी स्वतः बनवलेलं आहे. साधं जेवण असतं, जास्त तेल मसाला नसतो. मस्त वाटलं जेवण. त्यानंतर आम्ही यांची गोशाला बघायला गेलो जिथं सगळ्या गाया आहेत यांनी पाळलेल्या आणि ते गोवर्धन हिलला होतं, तिथूनच जवळच होतं. जाता जाता आम्हाला त्यांची स्कूलसुद्धा दिसली. ही स्कूल आपल्यासारखी स्कूल नाही आहे, ही पूर्ण गुरुकुल पद्धतीची स्कूल आहे. आम्ही जेवढे पण वेळ तिथं होतो त्या गावात होतो आम्हाला एकावर एक शॉक भेटत होते. कारण हे लोक आपल्यापेक्षा जास्त आपल्यासारखे राहतात आहे आणि आपण यांच्यासारखे राहायला बघतो. आपण आपल्या संस्कृतीपासून किती तुटत चाललो याची जाणीव झाली. ही त्यांची गोशाळा आहे, इथं सगळ्या गाया असतात पण आता त्या बाहेर चरायला गेल्यात. गाव कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.